राम राम मंडळी, कशा आहात? चला चला चला, आपण आज जाणार आहोत फिरायला. आधी आपण जाणार आहोत शिक्रापूरला, वाघोलीवरून. आमचं जे काही देवस्थान आहे तिकडे आपण जाणार आहोत, धामारीच्या खंडोबाला. रात्री आदल्या दिवशी चंपाषष्ठी असल्यामुळे तिकडे छान डेकोरेशन केलं होतं. आम्ही आधी सुरुवातीला फोटो काढून घेतले आणि माझा भाऊ, माझी आई, माझी बहिणी माझ्यासोबत होती, त्यामुळे खूप छान वाटलं. आम्ही तिकडे तळी भरली, जे काही करावं लागतं विधी, जे काय आपले रूढी परंपरा आहेत त्या आम्ही केल्या. बाळही सोबत होतं, त्यामुळे खूप छान वाटलं. शहरातून गावाकडे जाताना एक वेगळाच आनंद चेहऱ्यावरती येतो आणि त्यातले त्यात आपण आपल्या कुलदैवताला दर्शनासाठी जात असू आणि तिथे भंडारा उधळतो आपण, येळकोळ येळकोळ जय मल्हार, इतकं छान वाटतं ना. आणि आपल्याला ते करण्यासाठी एक वेगळीच एनर्जी आपल्या शरीरामध्ये तयार होते. आपल्याला खूप छान वाटतं. जी काही वडीलधारी माणसं असतात त्यांच्यासोबत आपण राहतो, आपण त्यांना वेळ देतो. आजूबाजूला मंदिराच्या सूर्यकिरणं पडली होती, त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं बघायला, फोटो काढायला. गर्दी नसल्यामुळे थोडा निवांतपणाही जाणवत होता. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या गावी. आता तुम्हाला कसं सांगू, त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्रापूर मार्गी निघोजला निघालो आम्ही. जाताना थोडंसं बाळ पहिल्यांदाच बाहेर जात असताना ते थोडं चिडचिड करत होतं, पण त्याला छान वाटत होतं की आपण कुठेतरी चाललो आहे, काहीतरी करतो आहे आपण. रस्त्याने जाताना वेगळीच एक शांतता, शहरापासून आपण बाहेर जातो त्यामुळे आपल्याला एक निवांतपणा फील होतो, आपल्याला खूप छान वाटतं. शहरातली जी गर्दी असते, आजूबाजूला जे काही वातावरण असतं त्यामुळे आपण खरंच एक वेगळा स्ट्रेसमध्येही राहतो, पण गावाकडे आल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता, वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते आणि आपल्याला खूप छान वाटतं. आता आम्ही निघालो आमच्या गावाच्या दिशेने. आमचे गाव आहे सांगवी सूर्या, शिरूरपासून अगदी 20-25 किलोमीटर. तिकडे पीर साहेब बाबांचा उत्सव अगदी 2 दिवस थाटामाटामध्ये अगदी छान साजरा होतो. जे काही गावाकडच्या बाहेरची जी लोकं असतात, मुंबई, पारनेर किंवा जे काही बाहेर गावी गेलेले असतात कामानिमित्तानं, जॉब निमित्तानं, ते जत्रेमुळे एकत्र येतात, देवाच्या पाया पडतात, देवाला साकडं घालतात आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी ते लांबून लांबून देवासाठी नक्की येतात. तिकडे गेल्यावरती अगदी लहानपणाची आठवण मला आठवली. लहानपणी मी माझ्या आजी-बाबांसोबत जायचे आणि लय भारी वाटायचं तिकडे गेल्यावरती. त्या ज्या दुकानांची गर्दी असायची, त्यामध्ये मला अगदी इतकी हौस असायची की मी कोणतं काय घेऊ, काय नाही स्वतःसाठी. आणि त्या ज्या वस्तू असतात त्या अगदी स्वस्त असतात शहरातल्यापेक्षा, जे काही किमतीच्या मानाने आणि खूप छान छान असतात. तर मला माझी इतकी हौस असायची की मी काय घेऊ काय नाही. पण यात्रेमध्ये गेल्यानंतर ते वेगळेच, जत्रा वेगळेच ज्या काही गोष्टी असतात त्या लहानपणीच्या आठवतात आणि वेगळीच त्याला उजळणी मिळते. देव कोणताही असू दे, भावना महत्त्वाची, आनंद महत्त्वाचा. सगळे एकत्र येतात, एकमेकांशी बोलतात, गाठीभिटी होतात, त्यामध्ये मनाला एक वेगळाच आनंद येतो. तिकडे जाऊन छान छान फोटो काढले मस्तपैकी, थोडीफार शॉपिंग केली. माझ्या बहिणीसोबत पण छान टाईम स्पेंड करायला मिळाला, त्यामुळंही खूप छान वाटलं. निवांतपणा असल्यामुळे जरा आम्ही इकडे तिकडे थोडा फेरफटका मारला, मुलांसाठी थोडीफार शॉपिंग केली, छोट्या छोट्या वस्तूही घेतल्या. काही गोष्टी गावाकडे बाजारामध्ये खूप छान भेटतात. चला आपण निघालो आता पुण्याच्या दिशेने. वाटेत जाताना माझ्या मावशीचं घर आहे आणि तिची टरबूजाची शेती, त्या शेतीमध्ये आम्ही गेलो. इकडे तिकडे इतके टरबूज, इतकं छान छान वाटत होतं, किती खाऊ किती नाही. मला तर गावाकडे गेले ना, तुम्हाला खरं सांगू का, मला खूप छान वाटतं. अगदी लहानपणापासून मामा मावशी याच्यामध्ये मी इतकी रमली होती, मला खूप आनंद व्हायचा गावाकडे आल्यानंतर. अगदी शेतामध्ये जाऊन मी, त्यावेळेस तर काही फोन नव्हता, मोबाईल नव्हता, पण मला खूप भारी वाटायचं. शेतामध्ये जायचं, उड्या मारायच्या, तिथल्या गोष्टी खायच्या, तिथे आनंदाने बागडायचं. माझ्या
आजीमुळे मी ही शिकले. माझी म्हणजे मम्मीची आई, ती मला खूप फिरवायची. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील, त्याच्यामुळे मी खूप फिरायचे, खूप मजा करायची आणि गावाकडची ओढ माझ्यामध्ये तयार झाली. म्हणून मला गावाला जायला खूप आवडतं. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि एडिटिंग संदर्भात ज्या काही क्वेरी असतील त्याही मला शिकवा, त्याही सांगा. तुम्हाला गावाकडे खूप जायला खूप आवडतं का? धन्यवाद. आणि बाय तुमचं बाय.